नमस्कार. महाशिवरात्री निमित्ताच्या अमृतवाणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कैलास राणा शिवचंद्रमौळी फळींद्रमाथा भृगुटी जळाई, कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. आज महाशिवरात्र आहे आणि काल जागतिक प्रेम दिन असा झाला. व्हॅलेंटाईन डे असं त्याला म्हणतात. आपल्या भारतामध्ये प्रेमासाठी एक अख्खा महिना दिलेला आहे. अख्खा महिना नाही, अख्खा ऋतू दिलेला आहे, जो 2 महिन्याचा आहे, वसंत ऋतू. की ज्या वसंत ऋतूमध्ये सर्व झाडांना पालवी फुटते, आंबे येतात, एकंदर सृष्टी जी आहे ती नयन मनोहर रीतीने ही रमून जाते. असा हा जो वसंत ऋतू आहे तो आमच्या इथल्या प्रेमदिवाण्यांना हा दिलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या भारतामध्ये 2 महिने असा या उत्सव हा चालत असतो. अनेक वनवासी क्षेत्रामध्ये वसंत पंचमीच्या दिवशी भागाभागातले वनवासी जे लग्नाळू आहेत, जे आता लग्नाला आलेले आहेत, अशा सगळ्यांचं मिलन होतं, एकत्र येतात जत्रेमध्ये आणि मग त्या ठिकाणी ते एकमेकांना प्रपोज करतात. काही दिवस ते राहतात बरोबर आणि मग जर त्यांचं पटलं तर ते मग नंतर पुढे राहू लागतात, नाही पटलं तर सोडून देतात एकमेकाला. अशा तऱ्हेची मुक्त व्यवस्था ही आपल्या भारतामध्ये ही आहे. त्याचबरोबर नंतरच्या काळामध्ये लग्न ही संस्था ही आली आणि मग त्यानुसार योग्य तऱ्हेने कुल गोत्र बघून चांगल्या संततीसाठी म्हणून हे विवाह हे व्हायला लागले. अशी ही आपल्या भारतातल्या प्रेम संस्कृती आहे. मदन आणि रती असे हे आपले प्रेमदेवता आणि देवी आणि देवता आहेत की ज्यांनी भगवान शंकराची म्हणजे ज्या वेळेला अशी आवश्यकता निर्माण झाली की भगवान शंकरांचाच मुलगा हा राक्षसांना ठार मारेल, त्यांना मुलगा झाला पाहिजे शंकर पार्वतीला. परंतु शंकर तर सतीच्या दुःखामध्ये हे फार दुःखी झालेले होते आणि ते तपस्या करत बसले होते. तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये प्रेमाची भावना निर्माण व्हावी म्हणून मदनाने आपला बाण टाकला. शंकरांची तपस्या तर भंग पावली, परंतु त्यांच्या रोषाचा मदन हा बळी ठरला. तृतीय नेत्र त्यांनी उघडून त्याला मदनाला तिथल्या तिथे भस्म केलं आणि मग पुन्हा रतीच्या अर्जवानंतर त्यांनी पुन्हा त्या मदनाला जिवंत केलं. तर ही अशी आपल्या भागामध्ये ही प्रियेची गोष्ट आहे. मग व्हॅलेंटाईनची काय गोष्ट आहे तर कोणाच्या नावाने हा उत्सव सुरू झाला तर पूर्वी रोमन राज्यामध्ये एक राजा होता. त्या राजाचं नाव होतं क्लॉडियस II असा तो राजा होता, रोमन सम्राट. आणि त्याची अशी समजूत होती किंवा त्याचं असं म्हणणं होतं की माझ्या सैन्यामध्ये जे सगळे सैनिक आहेत ते सैनिक सगळे ब्रह्मचारी असले पाहिजेत. ब्रह्मचारी असतील तर त्यांच्या अंगामध्ये ही जास्त ताकद निर्माण होईल आणि म्हणून त्यांनी सैन्यातल्या सैनिकांना लग्न करण्याला बंदी घातली. त्यावेळेला संत व्हॅलिंग्टन नावाचा एक पाद्री हा काळ त्या भागामध्ये होता आणि त्याला मात्र हे काही पटलं नाही. तारुण्यसुलभ भावना असतात
आणि अशा काळामध्ये जर त्या विवाहावर बंदी असेल तर कसं चालेल. आणि म्हणून त्या संत व्हॅलेंटाईनने जरी राजाने अशी आज्ञा दिलेली असली तरी ज्या ज्या सैनिकांना अशी लग्न करायची होती अशांची लग्न ही त्याने लावून दिली. जेव्हा ते राजाला समजलं तेव्हा राजा त्याच्यावर रागवला. त्याला तुरुंगात पाठवलं आणि त्याला फाशी दिली. त्या फाशीचा दिवस होता 14 फेब्रुवारी इसवी सन 270. पण त्या काळामध्ये जो त्यावेळेला त्याला तुरुंगात टाकलं त्या जेलरची एक मुलगी होती, ती अंध होती. आपल्या त्या तुरुंगवासाच्या काळामध्ये व्हॅलेंटाईनने त्या जेलरच्या अंध मुलीच्या डोळ्यावर उपचार केले आणि तिला दृष्टी परत मिळवून दिली. आणि आता त्याला फाशी द्यायची आहे तर त्याने त्या मुलीला एक पत्र पाठवलं, तिला आनंदी राहायला सांगितलं आणि त्याच्या शेवटचा शब्द होता युअर्स व्हॅलेंटाईन. आणि 14 फेब्रुवारीला त्याला राजानं फाशी दिली. परंतु नंतरच्या काळामध्ये आपली ही चूक लक्षामध्ये येऊन मग पुढच्या लोकांनी हे जे बलिदान व्हॅलेंटाईनने केलं त्या दृष्टीने उत्सव सुरू केला आणि एकमेकांना प्रेमाच्या गोष्टी, प्रेम आपलं व्यक्त करण्यासाठी म्हणून हा दिवस हा नक्की केला. आणि तो 3व्या शतकापासून हा सुरू आहे. आज महाशिवरात्र आहे. काय महाशिवरात्रीचं महत्त्व आहे तर ज्या शंकर पार्वतीच्या मिलनासाठी मदनाने आपले प्राण दिले, अखेर त्या पार्वतीच्या तपस्येला फळ मिळालं आणि भगवान शंकर तिला प्रसन्न झाले आणि त्यांचं लग्न ठरलं. आणि आजच्या या महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर पार्वतीचं लग्न झालं. आणि तो उत्सव जो आहे की ज्या राक्षसाचा वध करण्यासाठी त्रिपुरासुर का काय त्या वध करण्यासाठी म्हणून कार्तिकेयाचा जन्म व्हायला हवा, मुलाचा जन्म व्हायला हवा म्हणून हे लग्न. आणि पार्वती ही पूर्वजन्माची सती आणि या जन्मी मला भगवान शंकरच पती पाहिजे अशी तिची लालसा. आणि म्हणून तिने केलेली तपश्चर्या शंकरांच्या प्राप्तीसाठी. त्या काळामध्ये शंकर रूप घेऊन येतात ऋषीचं. मग त्यावेळेला त्या शंकराची ती पूजा वगैरे करते. ते म्हणतात की अगं तू हे का करते एवढी तपस्या, अगं तो स्मशानात राहणारा वैरागी, तो काय तुला सुख देऊ शकणार, तू चांगल्या दुसऱ्या कोणाशी तरी लग्न कर. तेव्हा ती सांगते की नाही, तेच माझे प्राणनाथ आहेत आणि मला त्यांच्याशीच लग्न करायचं आहे. आणि मग शेवटी शंकर प्रसन्न होतात आणि त्यांचा विवाह आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी हा संपन्न होतो. अशी ही प्रेम कहाणी शंकर आणि पार्वतीची. त्यांचं जे कुटुंब आहे ते सुद्धा फार विलक्षण आहे. भगवान शंकर हे जगताचे तारणहार आहेत. का तारणहार आहेत तर ज्या वेळेला सागराचं मंथन झालं, त्या सागर मंथनातून हलाहल विष बाहेर पडलं आणि ते हलाहल विष संपूर्ण जगताचा नाश करेल अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेला भगवान शंकराने ते हलाहल विष प्यायलं आणि आपल्या कंठामध्ये रोखून धरलं आणि जगताला वाचवलं. परंतु या काळामध्ये त्यांचा कंठ मात्र काळा झाला, ते निळकंठ झाले. आणि मग बेलाची पानं, बेलफळ वगैरे अशा औषधोपचारांनी त्यांना त्या ठिकाणी शांती मिळाली. जेव्हा भगीरथाने गंगा आणली त्यावेळेला तिचा जो जोर होता तो खूप होता. तेव्हा भगीरथ शंकराची प्रार्थना केली की तुम्ही या
गंगेला तुमच्या जटेमध्ये घ्या, तेव्हा शंकराने तो प्रपोत आपल्या मस्तकावर घेतला आणि आपल्या जटेमध्ये त्या गंगेला बांधून टाकलं आणि मग एक तिची धार ही सोडली. अशी गंगा त्याने मस्तकावर धारण केलेली आहे. नाग आहेत, हे नाग त्याच्या अंगावर खांद्यावर रुळता आहेत. मुलगा आहे जो कार्तिकेय आहे, त्याचं वाहन मोर आहे आणि त्या मोरांचं जे खाद्य आहे ते नाग आहे, सर्प आहे. पण एका कुटुंबामध्ये ते नीट राहत आहेत. सापाचं खाद्य उंदीर आहे, पण ते उंदीर हा त्यांचा जो दुसरा मुलगा आहे गणपती, त्याचं वाहन आहे. आणि त्यांचं शंकराचं वाहन जे आहे ते नंदी आहे, की जो शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी असा हा तो नंदी आहे. अशा तऱ्हेचं त्यांचं कुटुंब आहे. त्या गजाननाच्या 2 पत्नी आहेत, रिद्धी आणि सिद्धी. तर असा कुटुंबवत्सल असा आमचा हा भगवान शंकर आहे. त्यामुळे तो शंकर सगळ्यांना हा आपला असा वाटणारा आहे. त्याच्यामुळे सगळ्या डोंगर दऱ्यामध्ये, गावागावामध्ये शंकराचं एक तरी मंदिर आपल्याला दिसतंच, त्याची एक तरी पिंड आपल्याला दिसतेच. आणि असं अनादी काळापासून ज्या भगवान शंकराने या जगताचा उद्धार करण्याचं कार्य घेतलं, भक्तांना वरदान देण्याचं कार्य केलं, असा तो भगवान शिव, त्याचा आज विवाह झाला. आणि म्हणून हा उत्सव महाशिवरात्र, रात्रभर त्याचं भजन पूजन करून त्याच्या या विवाहाचा आनंद व्यक्त करणारा असा हा दिवस आहे. संत एकनाथ महाराज आपल्या या शिवनामाबद्दल म्हणतात, शिव शिव अक्षरे 2 जपे जो रात्रंदिन. शिव शिव अक्षरे 2 जपे जो रात्रंदिन. धन्य तयाचा संसार, धन्य तयाचा संसार. परमार्थाचे तेच घर. सदोदित वाचे जपे शिव शिव साचे. एका जनार्दनी शिव सोपा मंत्र तो राणीव. असं संत एकनाथ महाराज असं म्हणतात की शिव शिव अक्षरे जो जपे रात्रंदिन. धन्यतयाचा संसार परमार्थाचे तेच घर. असा जो भगवान शिव आहे, त्या शिवाचं नामस्मरण जो कायम करतो, रात्रंदिन शिव शिव म्हणतो. शिव कसा आहे? कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता भृगुटी जळाली. तो कर्पूर गौरा आहे. कर्पूर गौरम कर्णावतारम. बर्फासारखं त्याचं शरीर आहे, कापुरासारखा शुभ्र असा भगवान शंकर आहे. आता त्याने विष घेतल्यामुळे त्याचा कंठ निळकंठ झालेला आहे. परंतु आहे कसा? तर त्या हिमालयाला साजेसा ज्याचा जे कैलास पर्वत त्याचं निवासस्थान आहे, त्याला साजेसा असा तो भगवान शंकर कर्पूर गौर आहे. कर्पुरासारखा गोरा पान असा तो भगवान शंकर आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारवंदी भवम भवानी सहितम नमामि. अशा त्या शिवाला भवानीसह मी नमन करतो. त्यामुळे शिव 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 या शब्दाचा अर्थ आहे चांगला, स्वच्छ, पवित्र,
आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये कायम पवित्र गोष्टी केल्या पाहिजेत, शिव गोष्टी केल्या पाहिजेत, चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत, परोपकाराच्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्याच्यामुळे त्या शिवनामाचा गजर आपण जेव्हा करू, रात्रंदिन त्याचा विचार करू, चांगल्या गोष्टींचा विचार करू, भगवान शंकराने या जगतासाठी केलेलं काम आम्ही आठवू. कार्तिकेयाने काम केलं, तो देवांचा सेनापती आहे तो, आणि श्री गणेश हा गणांचा अधिपती आहे. अशी 2 पुत्ररत्न देणारा असा हा भगवान शंकर आहे. आणि म्हणून त्या शंकर पार्वतीचं स्मरण हे आम्ही रात्रंदिन जर केलं, तर ज्याप्रमाणे भगवान शंकरांचा जो संसार आहे तो सुफल आणि सफल झाला, तसा आमचा सुद्धा होईल. परमार्थाचं आमचं घर होईल. या सगळ्या हे सगळं असताना सुद्धा तो कशामध्ये आहे? तो कायम तपस्येमध्ये आहे. भगवान शंकर रामनामाचा जप करतात आणि राम महादेवाचा जप करतात. असे हे दोन्ही देव आहेत. तसा हा भगवान शंकर. त्यामुळे सदोदित आपल्या वाचे, आपल्या तोंडाने आपण शिव शिव नाम हे घेतलं पाहिजे. त्या भगवान शंकराला आठवलं पाहिजे, त्याचा पराक्रम आठवला पाहिजे, त्याचं स्वरूप आठवलं पाहिजे, त्याचं स्थान आठवलं पाहिजे, त्याचे उपकार आठवले पाहिजेत. आणि असा हा भगवान शंकर, त्याचं नाव आम्ही नेहमी घेतलं पाहिजे. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी शिव सोपा मंत्र तो राणीव. अगदी सोपा मंत्र असा आहे, शिव 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 शिव. ओंकार, ओंकार स्वरूपी शिव आहे. त्या ओंकारामध्ये सुद्धा शिव सामावलेला आहे. असा भगवान शंकर याचं जे राणीव स्वरूप आहे ते आपण नेहमी डोळ्यासमोर ठेवूया. आणि आत्ताच्या या महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्या भगवंताला, त्या महादेवाला, त्या शंभू महादेवाला, त्या भोळ्या शंकराला आपण नमस्कार करूया. पुन्हा एकदा शिवाचं ध्यान करूया. कर्पूरगौरं करुणावतारं संसार सारं भुजगेंद्रहारं सदा वसन्तं हृदयारवन्दी भवं भवानी सहितं नमामि. हर हर महादेव.